सुप्रभात. सज्जन श्रोते, चिंतक, वाचक, पाठक, साधक हो. आता जो आत्मज्ञानी माणूस असतो त्याच्या दृष्टीने दीपावली किंवा दिवाळी सण ते बघा आहे वर्णन दिवाळीच. आणि माणसाला दिवाळी म्हणजे काय जाणार त्याचं दर्शन इथे आहे. अंतरात गोडी म्हणती दीपावली. आधी वाचतो, मग अर्थ सांगतो आणि परत एकदा म्हणतो. दीपकांच्या ओळी मांडी घरी दारी, अंतरात गोडी म्हणती दीपावली. आनंदाची वाटी आनंदाची ताटी, सर्वांतरी गोडी म्हणती दीपावली. सधन निर्धन सबल निर्बल, सत्य एक गोडी म्हणती दीपावली. वृक्षवल्ली ढोलती पक्षी गाणे गाती, अवनी अवघी गोडी म्हणती दीपावली. संत येता घरी निरामय गोडी, फराळाची जोडी म्हणती दीपावली. समता ममता भाऊ खुश होती, अद्वैत भाऊ बीज पडता त्यांचे ताटी. पंढरीचा राणा सत्य सांगे जाणा, सत्य आचरणी दीपावली खुणा. पंढरीचा राणा विठोबा आपणाला एक परम सत्य सांगत आहे आणि ते एवढंच आहे की सत्य आचरणामध्येच दीपावलीच्या म्हणजे दिव्यांची आवली म्हणजे प्रकाशांची माला म्हणजे प्रकाशपुंज म्हणजे चैतन्याचा सुशोभित असा असलेला देखावा म्हणजे दीपावली. तर पंढरीचा विठोबा सांगतोय की सत्य आचरणानेच तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणे तुमचं जीवन मंगलमय सुशोभित करणारी, आनंदाच्या उर्मी आणि आत्मज्ञानाचा प्रकाश देणारी दीपावली तुमच्या जीवनामध्ये येईल. असं पंढरीचा राणा सत्य सांगे जाणार, सत्य आचरणी दीपावली होणार. सत्याच्या आचरणामध्येच तुमच्या जीवनातील आनंद रूप दीपावलीच्या खुणा किंवा चिन्हे सामावलेली आहेत असा पंढरीचा राणा विठोबा सांगत आहे. आता नेहमीचं वर्णन. दीपकांच्या ओळी मांडी घरी दारी, अंतरात ओढी म्हणती दीपावली. दीपावलीला दिव्यांच्या ओळी घरादारामध्ये सर्वत्र मांडलेल्या असतात. तरी सुद्धा अंतरात गोडी म्हणती दीपावली. तरी सुद्धा हृदयात जर गोडी असेल, सर्वाप्रती समत्व करुणा रुजिता असेल आणि सर्वाभूती भगवंत पाहण्याची क्षमता जर असेल तरच खऱ्या अर्थाने घरीदारी जरी आपण दिव्यांच्या ओळी मांडल्या तर हे जर अंतरात नसेल, करुणा रुजिता समबुद्धी भेदाभेद अमंगळ हे समजण्याची ताकद आणि भेदाभेदाच्या पलीकडे राहण्याची क्षमता ही जर आपल्या हृदयात नसेल तर घरीदारी मांडलेल्या दीपकांच्या ओळी ही निव्वळ देखावा ठरतो. परंतु अंतरामध्ये जर सर्वाप्रती गोडी असेल तरच घरीदारी मांडलेल्या दिव्यांच्या ओळी म्हणजे दीपावली, आवली म्हणजे रांग, त्याला काहीतरी अर्थ आहे. असं जर अंतरात गोडी असेल तर आनंदाची वाटी आनंदाची ताटी. ताट याचा अर्थ आपण एखादं गव्हाचं किंवा जोंधळ्याचं कणीस त्याला ताट म्हणतात. म्हणजे आपलं हृदय हे पक्व झालेल्या गव्हाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटासारखं किंवा ज्याला आपण भाताची ओंबी म्हणतो तसं म्हणजे आपल्या हृदयातील सर्वाप्रती जे प्रेम आहे ते जर पक्व झालेल्या धान्याप्रमाणे, ताटात तयार झालेल्या शाळूप्रमाणे, गव्हाप्रमाणे, भाताप्रमाणे ते जर प्रेम पक्व असेल तरच आपल्या ताटात म्हणजे आपल्या हृदयात जे प्रेम आहे ते आपण या दीपावलीच्या सणाला इतरांना वाटतो. जर ताटात म्हणजे हृदयात प्रेम नसेल तर ते वाटणं शक्य नाही. म्हणून आनंदाची वाटी आनंदाची ताटी. हृदयामध्ये सर्वाप्रती जे अतूट प्रेम असतं ते प्रेम म्हणजेच ताटामध्ये तयार झालेली ज्वारी, कणीस किंवा ओंबीमध्ये तयार झालेलं भात म्हणजे हृदयातील गोडवा म्हणजेच ताटातील गोडवा. हा ताटातील गोडवा जेव्हा आपण वाटतो तेव्हा आपण तो ताटातील गोडवा आपण वाटतो तेव्हा तो इतरांच्या हातामध्ये देतो. त्या गोडवा वाटताना ताटामध्ये म्हणजे हृदयात तो गोडवा असला पाहिजे आणि तोच गोडवा देताना लोकांच्या हातात म्हणजे हात हे सुद्धा एक ताट झालं. म्हणजे हृदयातील
गोडवा लोकांच्या हातात देणं म्हणजे हृदयातील गोडवा इतरांना वाटणं असं जेव्हा असतं, असे जेव्हा प्रत्येकाच्या हृदयात गोडवा आणि प्रत्येकाच्या हृदयातील ताटातील गोडवा प्रत्येकाच्या हातात पडला, तेव्हा अशी स्थिती असते आनंदाची वाटी आनंदाची ताटी. हृदयातील गोडवा वाटणं म्हणजे आनंद वाटणे आणि हृदयात गोडवा असणं म्हणजे ताटामध्ये कणस तयार असतात. झाल्यानंतर ज्वारी, बाजरी, गहू, ओंबीमध्ये तयार असलेलं भात म्हणजेच आपल्या हृदयरूपी भांड्यात म्हणजे ताटामध्ये जो आनंद असतो तोच आपण लोकांच्या हातामध्ये सस्नेहाने वाटत असतो. म्हणून आनंदाची वाटी आनंदाची ताटी. ताटातील आनंद लोकांच्या हातात वाटणं अशी जेव्हा स्थिती असते तेव्हा वाटणारा आणि घेणारा दोघांच्या अंतरामध्ये जी गोडी निर्माण होते त्यालाच दीपावली म्हणतात. मग अशा वेळेला सधन निर्धन सबल निर्बल सत्य एक ओढी म्हणती दीपावली. मग अशा वेळेला एखादा सधन असो किंवा निर्धन असो म्हणजे गरीब असो किंवा श्रीमंत असो, सबल म्हणजे शक्तिमान असो किंवा निर्बल असो दुबळा असो, म्हणजे गरीब असो श्रीमंत असो शक्तिमान असो किंवा दुबळा असो, प्रत्येकाच्या ताटा आणि हातामध्ये गोडवा असल्यामुळे हृदयामध्ये गोडवा आणि तो हातामध्ये गोडवा दिला जातो. त्यामुळे हातात गोडवा पडला आणि हृदयातील गोडवा हातात दिला गेला असं जेव्हा सर्वांच्या अंतःकरणात असतो तेव्हाच ते खरं सत्य एकमेकाला देतात आणि आंतरिक प्रेमाची गोडी निर्माण होते. त्या सत्य एक गोडी म्हणते दीपावली. किंवा सत्यामध्येच सर्वांना गोडी आहे हे जर कळेल तर तीच खरी दीपावली होय. अशा वेळेला वृक्षवल्ली डोलती पक्षी गाणे गाती अवनी अवघी गोडी म्हणती दीपावली. अशा वेळेला ताटात आणि वाटात जेव्हा सगळे आनंद असतो, हृदयामध्ये मनामध्ये आणि हातामध्ये सर्वत्र आनंद असतो, अशाच आनंदाच्या क्षणाला अशाच आनंदाच्या सणाला दीपावली म्हणतात. तेव्हा वृक्षवल्ली आनंदाने डोलत असतात, पक्षी तितक्याच आनंदाने गात असतात आणि अन्न वस्त्र निवारा देणारी अवनी सर्वत्र गोडीने संपृक्त झालेली असते. हाच तो दीपावलीचा सण. ठीक आहे, आता सण आले, सणाला परत आपल्या घरी अशा आनंदाच्या सणाला कोण आलं तर आनंद द्विगुणित होतो ते बघा. संत येता घरी निरामे गोडी. तर असं जेव्हा आपल्या आनंदामध्ये आपल्या ताटामध्ये वाटामध्ये गोडी असते तेव्हा जर आपल्या घरी संत महंत आले तर खऱ्या अर्थाने जी आपली गोडी आहे ती निरामय म्हणजे पूर्ण शुद्ध गोडी आत्मानंदाची गोडी आपल्याला मिळते. फराळाची गोडी म्हणती दीपावली. संत आपल्या घरी येणं म्हणजे आपल्या नेहमीच्या भौतिक फराळाला एक आध्यात्मिक गोडी देणारा भावना आपल्याकडे येणं असं आहे. म्हणून आपल्या फराळाची गोडी द्विगुणित करण्यासाठी जर संत आपल्याकडे आले तर आपल्या फराळाची आणि आपल्या आनंदाची गोडी अति उच्च दर्जाची आत्मानंदामध्ये परिवर्तित होते. म्हणून अशा सणाला जर संत आपल्या घरी आले तर खऱ्या अर्थाने जी आपली दिवाळी आहे ती आत्मदीपावली म्हणून साजरी होते. अशा वेळेला समता ममता बहु खुश होती अद्वैत भाव विज पडता त्यांचे ताटी. अशा वेळेला हरातील यजमान फराळाने तृप्त झालेला आहे, संतांचा सहवास मिळाल्यामुळे तो आत्मानंदाने तृप्त आहे. असा आत्मानंद तृप्त जेव्हा यजमान असतो तेव्हा समता आणि ममता म्हणजे समत्व आणि सर्वाप्रती असलेलं ममत्व अशा दोन बहिणी या आनंद तृप्त भावाकडे येतात ज्याचं नाव असतं अद्वैत. म्हणून अद्वैताकडे समता आणि ममता या दोन बहिणी येतात, बहुत खुश होतात आणि अद्वैत हा जो त्यांचा भाऊ आहे तो आपला अद्वैत आनंद आपल्या समता ममता बहिणींना देतो आणि समता ममता या भगिनी आणि अद्वैत हा भाऊ हे तिन्ही म्हणजे सर्वच लोक अशा अर्थाने आत्मानंदाने परिपूर्ण होतात आणि नेहमीचा दिवाळीचा आनंद त्यांचा शतगुणित होतो. म्हणून पंढरीचा राणा सत्य सांगे जाणा सत्य आचरणी दीपावली होणार. खऱ्या खुऱ्या दीपावलीच्या खऱ्या खुऱ्या आनंदाच्या खऱ्या खुऱ्या ज्योतिर्मय पणत्या लावण्याचा आनंद तेव्हा आणि तेव्हाच सत्यार्थाने उतरतो जर
आपण सदोदित सत्याचं आचरण करत असू. आणि हेच पंढरीच्या राणा सांगतो. पंढरीच्या राणा सत्य सांगे जाणा, सत्य आचरणी दीपावली. पुन्हा हा विठोबा आपल्याला तेच सांगतोय की सत्यच दीपावली आहे. आणि असं ज्याचं सत्य आचरण आहे त्याची बारमहा दिवाळी आहे. त्याला आयुष्यभर दिवाळीचा आत्मानंदाचा सुखद अनुभव येतो. म्हणून अंतरात ओढी म्हणती दीपावली. म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये ही जर अद्वैताची गोडी असेल तर सगळीकडेच दीपावली सदा सर्व काळ प्रकाशमान झालेली आहेच आहे असं समजा. आता परत एकदा हे काव्य नीट वाचतो, अर्थ सांगून झाला. अंतरात गोडी म्हणती दीपावली, दीपकांच्या ओळी मांडी घरी दारी, अंतरात गोडी म्हणती दीपावली, आनंदाची वाटी आनंदाची पाटी, सर्वांतरी गोडी म्हणती दीपावली, सधन निर्धन सबल निर्बल, सत्य एक गोडी म्हणती दीपावली, वृक्षवल्ली डोलती पक्षी गाणे गाती, अवनी अवघी गोडी म्हणती दीपावली, संत येता घरी निरामय गोडी, फराळाची गोडी म्हणती दीपावली, समता ममता होऊ खुश होती, अद्वैत भाऊ बीज पडता त्यांचे साठी, पंढरीचा राणा सत्य सांगे जाणा, सत्य आचरणी दीपावली कुणा. म्हणजे अध्यात्म तो आत्मविद्येची दिवाळी म्हणजे सर्वत्र सदा सर्व काळ सत्याचे परमोत्कर्ष स्वरूपात होणारे आचरण. आणि यालाच पंढरीचा राणा सत्य सांगे जाणा, सत्य आचरणी दीपावलीच्या खुणा. सत्य आचरण ह्याच मानवी जीवनातल्या जागोजागी दिसून येणाऱ्या दीपावलीच्या खुणा म्हणजे दीपावली याचा अर्थ आनंदोत्सवाच्या त्या निदर्शक गोष्टी आहेत असं म्हणजे आत्मा आपल्याला सांगत आहे. आता उच्च विचारसरणी साधी करी राहणे. आता खरा माणूस तो जो अत्यंत साधेपणाने राहतो आणि उच्च विचारसरणी आपल्या साध्या जीवनाद्वारे आचरणात आणून आपलं देवत्व दिव्यत्व स्वाभाविक देवत्व दिव्यत्व सहजपणे कुठेही अधिनिवेश न आणता आपल्या जीवनाद्वारे तो प्रदर्शित करतो. तेव्हा जो अत्यंत साधा सरळ आत्मज्ञानी माणूस आहे तो आपले उच्च विचार आपल्या आचाराद्वारे सहजपणे जीवनात व्यक्त करतो. म्हणून म्हटलेलं आहे ज्याची विचारसरणी खरी उच्च असेल त्याची राहणी साधीच असते. उच्च विचारसरणी साधी खरी राहणी. आता हे काव्य सांगताना सध्या सगळीकडे गोल्डन शेक हँड आहे, गोल्डन शेक हँड आहे, काही मोठी रक्कम द्यायची आणि निवृत्त व्हायचं. तर अशा वेळेला निवृत्त होताना माणसाचं मन खरं निवृत्त होतं असं नाही, परंतु भरपूर पैसा मिळतो मग आता काही करायची गरज नाही म्हणून माणूस निवृत्त होतो आणि भरपूर पैसे घेतो आणि तो परत आपल्या बायकोजवळ ऐट मिरवतो. आता मी तुझ्यासारखा मी तुझं असं माहेर श्रीमंत आहे तसं आम्ही हे गोल्डन शेक हँड मध्ये इतके लाख घेतले मी आता तुझ्या बरोबरीचा झालो. आता म्हणतो बघ अजून मी गंमत काय करतो. मग निवृत्त झालेला जो खरा मनाने निवृत्त नाही पण भरपूर पैसा मिळाला म्हणून जो निवृत्त झाला म्हणजे असलेला पेशा त्याने टाकलं तो मनाने निवृत्त नसल्यामुळे आपल्या जुन्या घरी येतो आणि जे सुखासमाधानाने राहणार त्याचं नांदतं जे गरीब भावंडांचं घर असतं तिथे येऊन तो आपल्या पैशाच्या जोरावर ज्याने कधी रुंदीने पाहिलं नसतं आपल्या इस्टेटीकडे तो तिथे येतो आणि इस्टेटीत वाटा मागतो. त्याचे पैसे चार कमवतो आणि परत घरी जातो. त्याचं हे कृत्य आजच्या आर्थिक व्यवहाराच्या पातळीला योग्य असलं तरी वास्तवात स्वतःजवळ भरपूर पैसा असताना आपली गरीब भावंड जिथे जुन्या घरी वर्षानुवर्ष नांदत आहेत सुखात त्यांच्या सुखात डिब्बा घालण्याचं आणि तिथील आपला वाटा मागून त्यांची जमीन कमी करण्याचं आणि पर्यायाने पैसे घेऊन आपण अधिक श्रीमंत होण्याचं संपूर्ण त्याचं जीवन असतं.
म्हणजे तो जरी निवृत्त झाला तरी वृत्तीरहित झालेला नसल्यामुळे त्याची जी आर्थिक सत्तेच्या बाबत वृत्ती असते ती पूर्वीपेक्षा अधिक बळकट होते. गोल्डन शेक्यांमुळे मिळालेल्या पैशाच्या जोरावर तो घरी येऊन हरेरावी करून आपल्या स्थितीचा वाटा घेतो, पैसे होऊन मोकळा होतो. अधिक पैसा घेऊन त्याला वाटतो तो सुखी होतो, पण खरं तर तो घरच्या गरीब भावंडांना दुःखी करून स्वतः कधीच सुखी होत नाही. तो श्रीमंत जरूर होतो, त्याच्या घराचं नाव आधार असतं, पण तो आपल्या बापाचं हे केवळ आणि केवळ अर्थार्जनासाठी चाललेली धडपड लक्षात येते. त्याच्या मुलांच्या आणि बापासारखीच मुलं ती सुद्धा त्याचं धन वेचतात आणि जसं कणसातले दाणे संपल्यावर पाखरे उडून जातात तसं बापाने जे अर्थप्राप्तीचे उपाय केले आणि श्रीमंत होण्यासाठी जे केलं ते बघून त्याच मार्गाने त्याची मुलं त्याने साठवलेला पैसा घेतात आणि पळून जातात. परत ती त्याला तोंड दाखवायला येत नाही. जसं भरलेलं कणसाचं ताट पाखरं खातात आणि एकदा दाणे खाऊन रिकामं झालं की ते नुसतंच दाणे नसलेलं कणस असलेलं शेत त्याच्याकडे कोण ढुंकून पाहत नाही. तसं या माणसाच्या घराचं नाव त्याने प्रेमाने आधार ठेवलेलं असतं, परंतु अधिक पैशाच्या मोहापायी माया मोहापायी त्याने इतरांना दुःख दिलं. त्याच्या घराचं नाव जरी आधार असलं तरी अंततः उगत्वा तो निराधार होतो. ही जी करुणामय अवस्था निर्माण होते ती केवळ एकाच गोष्टीमुळे होते, ती अतिरेकी पैशाचा मायेचा मोह. या कारणाने माणूस इतरांना दुखावतो आणि इतरांना दुखावून स्वतः कधी सुखी होत नाही. म्हणून याची विचारसरणी उच्च आहे, याचे आदर्श उच्च आहे. तो नेहमीच आहे त्या गोष्टीत समाधानात राहतो. तो वृत्तीच्या मागे न जाता वृत्तीरहित कैवल्यामध्ये शांततेने राहतो. म्हणून उच्च विचारसरणी साधी परी राहणी ही संतांची गुण आहे आणि त्याविरुद्ध आपण कसे वागतो हेही या काव्यात सांगितलेलं आहे. त्याचा नुसता ऐका सर्व समजेल. उच्च विचारसरणी साधी परी राहणी. स्वेच्छा निवृत्तीची भाषा जरी मुखी तरी डोळ्या पुढे नाते धन राशी. कैसा तो निवृत्त धनाने प्रवृत्त काम क्रोधाधिक षड्विपुनी प्रेरित. लाखा लाखात तो धन कवटाळे काम सर्पाचे पडले आत्म्याला वेटोळे. बाईल म्हणे वावा पराक्रमी तुम्ही आता आम्हा सरीसे झाले वाटे तुम्ही. बाईच्या कौतुके गर्वाने खुंदतो बघत चिराही म्हणे कायमी करीतो. दिगंबर दिगंबर जरी हिणविसी तरी मी कुबेर होती धन राशी. माहेरचा आता मिरवून पोटेंबा आमुते आमुते नको घोळू गोंडा. आता म्हणे जातो माझे मूळ घरी विश्राम करीतो दोन घटका तरी. अंतरात नाही गाडीची निवृत्ती तरी शांत राही कैसी चित्त वृत्ती. म्हणे पडून राही उगाही जमीन टाकूया विकून कमवूया धन. टिपण कागद शोधे 7-12 कोर्ट कचेरीत खाली फेऱ्या 13. कुकुनिया टाकी जमीन जुमला म्हणे शोभे आता श्रीमंत मी भला. थोडे बहुत धन बांधुकीना गाठी व श्रीमंत हा आपले घर गाठी. परतोनी येता भलतेच पाहे कोणी एक साधू घरी ठाकलाय. कपाळाची आच्या शिर तडतडे म्हणे दिगंबरा येथे का तडमडे. साधू साधू म्हणून साधू परतला
त्याच दिवशी आता भाग्य सूर्य मावळला. कण वेचुनिया पाखरे उडाली, धन घेऊन या अपत्ये पळाली. बाईल आजारी अंथरुण गाठे, प्रवृत्ती शेजारी केवळची काटे. येईना जाई कोणी उदास हे घर, नाव जरी आधार परी वाटे निराधार. निवृत्तीच वर्म सज्जनो जाणी, उच्च विचार करणी सारी पत्ती राहणी. तेव्हा मी निवृत्त होतो, निवृत्त होतो, निवृत्त होतो, निवृत्त झालो हे म्हणण्यात निवृत्ती नसते. जो माणूस निवृत्त होतो अत्यंत साधेपणाने जे जसं आहे त्यात समाधान पावतो. परंतु निवृत्त केवळ गोल्डन शेक अँड भरपूर धनराशी मिळाली म्हणून जे होतात ते त्या धनराशीवर संतुष्ट होत नाहीत. ते आपल्या मूळ घरी जाऊन तिथल्या जमिनी जुमली विकून थोडंफार धन अधिक मिळवतात. बायकोला येऊन सांगतात, बघ तू बाहेरची श्रीमंती आहेस पण गोल्डन शेक हँड मध्ये मला एवढे लाख मिळाले, घरी जाऊन मी जमीन विकून एवढे लाख कमवले. आता तुझ्यासारखं म्हणजे माझ्या सासर सारखी माझ्या घराची बरोबरी झाली. आता तू माझ्या पुढे गर्वान सांगू नकोस की माझं घर मोठं श्रीमंत आहे, तुम्ही गरीब आहात. असं तो एक कृतक समाधान मिळवतो. पण तू वास्तवामध्ये तो निवृत्त झालेला नसल्यामुळे प्रवृत्तीच्या काट्या कुट्यातूनच तो चालत असतो आणि त्याचं अधासपण पैशासाठी, सत्तेसाठी आणि एकंदर भौतिक सुखासाठी संपलेलं नसतं. त्यामुळे अधिकाधिक तो ते कमवतो. त्याने मोठ्या शहरात एखादं घर बांधलेलं असतं, त्या बंगल्याचं नाव आधार असतं. अशा वेळेला इतकं सर्व करून तरी तो सुखी आहे का हे बघण्यासाठी परमेश्वर साधू रूपाने त्याच्या दारी येतो आणि म्हणतो बाबा हो या गरीबाला थोडं दान द्या. आता तो साधू आलेला असतो, त्या निवृत्त माणसाची परीक्षा घ्यायला. त्याला माहित असतं की हा खरा निवृत्त आहे, हा अजून प्रवृत्तीने बरबटलेला नाही. तरी सुद्धा एक संधी म्हणून साधू रूपाने जे देव येतो आणि त्याच्या घरापुढे उभा राहून करुण स्वराने आणि सुराने म्हणतो, माय हो थोडी भिक्षा वाढा. तर मुळातच प्रवृत्तीने ग्रासलेला हा माणूस, जो सर्वांचं बळकावून पाहणारा माणूस, एका वेगळ्या अर्थाने जो स्वतःच भिकारी आहे, तो साधूला आपल्या धनातलं थोडं धन देईल हे अशक्य आहे. त्याच्या डोक्याची शीर तडतडते. घरी आल्या आल्या त्याला साधू भीक मागताना किंवा भिकारी रूपात एक साधू दिसतो. तो म्हणतो, अरे जा दळीतली नारायण ऐकून निघून जा, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, मीच स्वतः गरीब आहे. साधूच्या लक्षात येतं की हा प्रवृत्तीने माखलेला बरबटलेला माणूस त्यागाच्या दृष्टीने शून्य आहे आणि भोगाच्या दृष्टीने हा रावण आहे. तरी सुद्धा तो साधू असल्यामुळे त्याला साधू साधू म्हणत, वत्सा तुझं भलो हो म्हणत काही न घेता परत जातो. आणि अशा घटना घडते. त्याच त्याचा भाग्य सूर्य, आता भाग्य सूर्य म्हणजे एवढाच त्याचा अर्थ आहे, त्याची वाढत असलेली संपत्ती आणि त्याला मिळत असणार एक खोटं सुख, कृतक सुख की मी मोठा आहे, मी मोठा आहे, मोठा आहे. तर ज्या दिवशी साधूला तो अशा तऱ्हेने नाकारतो, हाकलून देतो, तेव्हा उंटाच्या पाठीवरची शेवटची गाडी किंवा ज्याला आपण तो शिशुपाला ते 100 अपराध भरले तसे त्याचे संपूर्ण 100 अपराध भरतात. आणि ज्या दिवशी तो साधूला हकलतो त्या दिवसापासून याचा भाग्य सूर्य अस्ताचलाला जातो. म्हणजे आता सूर्य मावळत जातो. इतकंच नव्हे तर त्याची मुलं बाळ सुद्धा त्याचं धन वेचून पळून जातात. जशी पाखरं ताटातलं तयार झालेलं धान्य खातात आणि रिकामं ताट ठेवून जातात, त्याची बाईल म्हणजे बायको अंथरुणाला खिळते, तिळसहाय्य होते, हावसहाय्य होतो. घराचं नाव प्रेमाने आणि अत्यंत अभिमानाने आधार ठेवलेलं असतं, पण घरही निराधार, हाही निराधार, त्याची बायकोही निराधार. असं होण्याचं कारण एकच की खरीखुरी निवृत्ती जर अंतरात नसेल आणि मरेपर्यंत माणूस प्रवृत्त असेल तर अत्यंत प्रावृत्तिक जो माणूस असतो तो अत्यंत लोभी असतो, अत्यंत कंजूस असतो, तो पूर्ण भोगणारा आणि अजिबात त्याग न करणारा असतो. असा माणूस कधीच परमेश्वराला आवडत नाही. म्हणून खरीखुरी निवृत्ती ज्याच्याजवळ असते तो अत्यंत सालस सरस
आणि धन भोग कृष्णा सुद्धा यापासून मुक्त असलेला असतो. तो अत्यंत साधा विचारसरणीचा असतो. खरा खरा निवृत्त माणूस साधी विचारसरणी आचरणारा असतो. आणि आजच्या अमुक अमुक राशी घ्या आणि निवृत्त व्हा म्हणणाऱ्या, गोल्डन शेक हँड करा म्हणणाऱ्या जगातले निवृत्त हे निवृत्त कधीच नसतात. ते सर्वार्थाने काम पिशाच भोग आणि दुष्टाने बरबटलेले, त्यागाचा गंज नसलेले आणि भोग मार्तंड असतात. अशा भोग मार्तंडाचा मार्तंड ज्या दिवशी ते साधूला हाकवून देतात त्या दिवशी त्यांचा सूर्य अस्ताला जातो. म्हणून निवृत्तीचं मर्म समजून घ्या. जो खराखुरा निवृत्त आहे तो सज्जन साधा आणि सरळ मार्गी असतो. आणि निवृत्तीची भाषा बोलणारा मात्र खोटा असतो, ढोंगी असतो. आणि ढोंगी माणसाचं जे व्हायचं तेच त्याचं होतं. तर निवृत्त होणं म्हणजे काय आणि निवृत्त झालो याचा खराखुरा अर्थ काय याचं या काव्यातून दर्शन आहे. आणि ते दाखवताना आज जे निवृत्त होऊ पाहतात किंवा होत आहेत ते सर्वसाधारणपणे निवृत्त नसून ते खऱ्या अर्थाने अधिकाधिक प्रवृत्त होत आहेत. जसजसं वय वाढते तसतसं त्यांचा मोह माया वाढतोय. त्या जगाला मिठी मारून बसण्याची इच्छा त्यांची वाढते. आणि असं कधीच होत नाही. कधी ना कधी आलेला परत जातो आणि आलेला परत जातो तो येताना रिकामा येतो आणि जाताना रिकामा जातो. त्याने मला कोणी अपवाद असत नाही. म्हणून निवृत्त होणाऱ्या माणसाने समजून घ्यावं की निवृत्त होणे म्हणजे वृत्तीरहित होणे, बाहेरचे सर्व मोह टाळणे आणि अंतरामध्ये परमशांत राहून नेहमीच जीवन साध्या सरळ पद्धतीने जगणे हे निवृत्तीचं रहस्य आहे. ते या काव्यातून आपल्याला तत्वाचं ज्ञान म्हणून देण्यात आलेलं आहे. पुढचं काव्य आहे जैसा विठुसावळा. अर्थ स्पष्टीकरण. अनेक मायामोहात माणूस अडकलेला असतो. वास्तवात अडकलेला बंदिस्त झालेला असतो. तो एका जागी स्थिर असला पाहिजे पण नाही. अनेक मायामोहात माणूस अडकलेला असतो. वास्तवात अडकलेला बंदिस्त झालेला असतो. तो एका जागी स्थिर असला पाहिजे पण नाही. आशारूपी बेडी किंवा साखळदंड असा काही विलक्षण असतो की यात अडकलेला हवे 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 म्हणत सर्वत्र याचना करीत एखाद्या भिकाऱ्यासारखा फिरत असतो. तो सतत अस्थिर असतो. या उलट आशेपासून मुक्त असतो. आशारूपी बेडीमध्ये जो अडकलेला नसतो तो मुक्त असल्यामुळे खऱ्या अर्थाने कुठेही सहज संचार करणे शक्य असूनही तो कुठेही जात नाही. आपण स्वतः असलेल्या ठिकाणी स्वतःचेच ठाई स्वस्थ असतो. जसा पंढरीचा विठोबा करकटेवरी पाय विटेवरी ठेवून साक्षीत्वात उभा आहे अगदी तसाच असतो आशामुक्त माणूस किंवा जीवनमुक्त साधू पुरुष. म्हणजे इथे एक सांगितलेलं आहे सर्वसाधारणपणे बेडीत अडकलेला माणूस जखडला गेला पाहिजे. पण एक विलक्षण बेडी आहे तिचं नाव आशा, अपेक्षा, मागणी असं आहे. तर आशारूपी बेडीत अडकलेला माणूस बेडीत अडकला खरा पण सगळे माग 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 करत धावतो. आणि जो आशेपासून मुक्त आहे तो मुक्त आहे खरा नाही त्याने धावायला पाहिजे पण तो म्हणतो मी मुक्त आहेच, मला धावायची गरज काय, जिथे आहे तिथे मी मोकळा आहे म्हणून तो कायम स्थिर राहतो. म्हणून आशेत अडकलेला माणूस धावधाव धावतो आणि कपाळमोक्ष होतो. आणि आशेत न अडकलेला माणूस पंढरीच्या विठोबासारखा एखादा स्थिर राहतो आणि मुक्तीचा आनंद येतो. असं हे आशारूपी विलक्षण बेडीचं वर्णन आणि त्यातून मुक्त असलेल्या साक्षीत्वात राहणाऱ्या साधूचं वर्णन, विठोबाचं वर्णन असं दर्शन यामध्ये आहे. आणि त्या दर्शनाचं काव्याचं नाव आहे जैसा विठू सावळा. आता ऐका. आशारूपी अति विलक्षण एक शृंखला जगी मानवासी जखडून टाकी फिरवे जागो जागी विरळा कोणी मुक्त राही असुनी पाय पांगळा करकटेवरी पाय विटेवरी जैसा विठू सावळा. ही आशारूपी बेडीतून मुक्त झालेला माणूस करकटेवर पाय विटेवर असलेल्या युगानुयुग उभा असलेल्या विठ्ठलासारखा स्थिर असतो आणि साक्षीत्वात अचल अढळ असतो. मात्र आशेच्या बेडीत अडकलेला माणूस सर्वत्र हवं 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 करत धावत असतो आणि अंततोगत्वा त्याचा कपाळ मोक्ष होतो.
संपूर्ण जीवन त्याचं सर्वार्थाने दुःखप्रद आणि करुणाजनक होतं. म्हणून आशेतून मुक्त राहणे म्हणजे विठ्ठलासारखं युगे 28 शांतपणे करकटेवरी पायविटेवरी उभं राहणं. म्हणून जो मुक्त आहे तो 28 युग उभा असलेल्या करकटेवर पायविटेवर ठेवून 28 युग उभा असणाऱ्या विठोबासारखा साक्षीत्वात आपल्या जागी अचल अढळ असतो. मुक्त माणूस आशेच्या बेडीत न अडकल्यामुळे अचल अढळ असतो. तसा विठोबा 28 युगे करकटेवर पायविटेवर देऊन त्या विटेवर उभा आहे. तसा मात्र आशेच्या बेडीत अडकलेला माणूस अडकून सुद्धा सगळे धावाधाव करतो, माग करतो आणि तो मागून मांग होतो. असा सतत मागणारा माणूस देवाला आवडत नाही आणि अर्थातच त्याचा अंत त्याचं संपूर्ण जीवन करुणामय वेदनामय जातं. हा याचा बोध आशेच्या बेडीत न अडकल्यामुळे काय होतं आणि आशेच्या बेडीत अडकल्यामुळे काय होतं हा बोध या काव्यातून जैसा विठू सावळा या काव्यातून दिलेला आहे. आता एक असं आहे, हा जो आपल्याशी संवाद करीत आहे त्याला वाटायचं की हे जे 12 बलुतेदार आहेत हे बलुतेदार म्हणजे काय, ही भगवंताचीच वेगवेगळी रूप आहेत. तर शिंप्यामध्ये विठोबा आला तर कसा वागेल, झाल्यानंतर केस कर्तन करणाऱ्या कलाकारामध्ये आला तर विठोबा त्याला कसा जाणवेल. अशा तऱ्हेने 12 बलुतेदारांमध्ये एकच भगवंत आहे याचा अनुभव घेताना येथे एक शिंपी आणि एक नाभिक या दोघांमध्ये विठ्ठल कसा पाहिला जातो ते त्यांच्या नेहमीच्या जो त्यांचा उद्योग आहे, व्यवसाय आहे, त्याच्यामधून विठ्ठल कसा पाहतात हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर आता प्रथम देवा तुझा मी शिंपी अर्थ स्पष्टीकरण. ब्रह्मानुभूती सदा सर्वत्र येत असते. ध्यान चिंतन मग्न असलेल्या एका शिंप्याला अद्वैताची अनुभूती आपल्या व्यवसायातही अशी येऊ शकते. तर ध्यानचिंतनात शिंपी आहे नव्हे, शिंपी काम करता करता त्याच्या नकळत तो ध्यानात गेला आहे आणि त्याचं काम करता करता आपल्या कामामध्ये त्याला कसा परमेश्वर दिसला हे तो शिंपी सांगत आहे. देवा तुझा मी शिंपी. शिंपी म्हणत आहे देवा मी तुझा शिंपी आहे, म्हणजे तुझं अपत्य आहे. म्हणून मी शिंपी असलो तरी देवा, व्यवसायाने मी शिंपी असलो तरी तू आणि मी देवत्वाने एकच आहोत. परंतु आपल्या व्यवसायाशी निगडीत राहून तो पांडुरंगाचं असं वर्णन करीत आहे ते ऐका. देवा तुझा मी शिंपी, देवा तुझा मी शिंपी, कळी काळा पुढे कधी ना कमती. देवा तुझा मी शिंपी, कळी काळा पुढे कधी ना कमती. संसार वायुत होई ज्यांच्या बुद्धीचा पातोळा, घालीन मी आळा ऐसा. देवा तुझा मी शिंपी, स्वच्छ पसरुनी अद्वैताचे पट. ज्ञान खडूचा कुणा झटपट, करुणी त्यावर कातर चालवी. नित्य विवेकाची ऐसा. देवा तुझा मी शिंपी, समत्वाची काग बटणे शिवनी अचूक लावी त्यावरी. हरिभक्तीची टीप मारुनी पोशाखा शोभवी ऐसा. देवा तुझा मी शिंपी. हे पोशाख तयार करता करता शिंपी म्हणत आहे देवा शेवटी मी तुझाच शिंपी आहे. त्यामुळे कळी काळा पुढे कधी मी घाबरा घुबरा होत नाही. संसारूपी वाऱ्यामध्ये ज्यांच्या बुद्धीचा पालापाचोळा झाला अशा लोकांनाही आळा घालण्याचं समर्थपणे काम मी करतो. असा मी देवा तुझा शिंपी आहे. हे माझ्या समोर जे कापड पसरलेलं आहे ते अद्वैताचं पट आहे, म्हणजे ते अद्वैताचं कापड आहे. माझ्या ज्ञान खडूने मी त्या
याच्यावर योग्य जागी खुणा करत आहे आणि त्या खुणा जिथे जिथे आहेत तिथे तिथे कातर चालवून विवेकाची कातर म्हणजे सत असत विवेकाची मी कातर चालवतो. असा मी ज्ञान कडूच्या खुणा करून विवेकाची कातर चालवणारा असा मी शिंपी आहे. आणि माझ्या समोर अद्वैताचे पट अद्वैताचे कापड आहे. त्याच्यातून मी जो पोशाख करणार आहे तो केवळ तुझ्या मी शिंपी असल्यामुळेच मला या अद्वैताच्या पटावर या अद्वैताच्या पटावर म्हणजे कापडावर ज्ञान खडूच्या झटपट खुणा करून नित्य विवेकाची म्हणजे नेहमीच विवेकाची कातर चालवून योग्य त्या जागीच फाडतो. अयोग्य जागी कुठे काही फाटत नाही. ते त्यामुळेच होतं कारण तेव्हा मी तुझा शिंपी आहे. मला जी काज बटणे करायचे ती सुद्धा समत्वाची आहेत. म्हणजे दोन काजामधलं अंतर आणि ती बटणं सुद्धा बटणं सारखे दोन काजामधलं अंतर सारखं आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने काज बटणं करणं हे सुद्धा एक समत्वाचं काम आहे. तर ते समत्वाचं काम काज बटणं शिवून मी अचूक त्या अद्वैताच्या पटावर लावतो आणि त्याला जी टीप मारतो ती हरिभक्तीची तिच्या भक्तीची मी टीप मारतो. आणि असा जो पोशाख मी शोभवतो तो पोशाख म्हणजे अद्वैताच्या पटावर ज्ञान खडूने केलेल्या खुणा आणि हरिनामाची कात्री चालवून विवेकाची काज बटणे लावून समत्वाची काज बटणे शोभवून आणि हरी हरी किंवा पांडुरंग पांडुरंग म्हणत म्हणत या भक्तीमध्ये तल्लीन होऊन मी टीप मारतो. त्यामुळे असा हा पोशाख प्रत्येकाला यथायोग्यपणे त्याच्या मापानुसार आयतेपणे शिवला जातो. कारण मी तुझा शिंपी आहे. या नावामध्ये मी दंग आहे. या भक्तीमध्ये मी दंग आहे. त्यामुळे माझ्याकडून सर्व काम अचूकतेने खरं तर तूच करून घेतोस. मी केवळ निमित्त मात्र आहे. असा हा शिंप्याचा विठ्ठलाबाबतचा भाव आहे. परत एकदा आहे का छान आहे. देवा तुझा मी शिंपी देवा तुझा मी शिंपी तळी काळा पुढे कधी ना कंपी संसार वायुत होई ज्यांच्या बुद्धीचा पाचोळा ऐसा देवा तुझा मी शिंपी स्वच्छ पसरुनी अद्वैताचे पट ज्ञान खडूच्या खुणा झटपट करुणी त्यावर कातर चालवी नित्य विवेकाची ऐसा देवा तुझा मी शिंपी समत्वाची काज बटणे शिवनी अचूक नावी त्यावरी हरिभक्तीची टीप मारुनी पोशाखा सजवी ऐसा देवा तुझा शिंपी ऐसा देवा तुझा शिंपी. समाजातील प्रत्येक पलुतेदार विठ्ठलाचा भक्त असेल त्याला अद्वैताची चव टाकता येत असेल तो परमेश्वराच्या चिंतनात असेल तर त्याचं काम हे इतकं उत्कृष्ट होईल. कारण तो केवळ आणि केवळ त्या आत्म्याचा विठोबाचा भक्त आहे. आणि जो विठोबाचा भक्त त्याच्या दृष्टीने कधीच कुठे काहीच उणीव नसते. त्यानं घेतलेलं काम करताना तो दिसला तरी ते काम स्वतः पांडुरंग करतो. जसं कबीरासाठी राम गुन्हाही करत होता विडण्याचं काम करत होता. जनाबाई मुक्ताबाई यांची कामं जसा पंढरपूरचा विठोबा करायचा तसाच नामदेव शिंप्याचं सर्व जीवन त्याच्या व्यवसाय उद्योगासहित सर्व जीवन विठ्ठलानेच पार पाडलं. तसंच हा विठ्ठलाचा भक्त शिंपी म्हणत आहे की देवा मी तुझा शिंपी आहे. त्यामुळे माझं काम सर्व अचूकतेने विवेकपूर्णतेने चालू आहे. ते केवळ आणि केवळ मी तुझा भक्त असल्यामुळेच घडत आहे. तसाच एक नाभिक म्हणजे केशकर्तन करणारा माणूस आहे. तोही विठ्ठल भक्तीमध्ये कसा दंग झालाय बघा. एकदा म्हणतो अर्थ सांगतो आणि परत एकदा म्हणतो. आम्ही नाभिक नाभिक आम्ही नाभिक नाभिक निर्भय आम्ही कुणा नाही
नाभिक करुणे स्वच्छ नीट नेटकी शोभऊ सागिरी एश रचनाती पावना देऊ टिकण्यामुळी द्वैताचा कोंडा देऊ केसांचा गोंडा ऐसे आम्ही नाभिक नाभिक आम्ही सेवे करी विठ्ठलाचे काममुते समत्वाचे चैतन्याची कातर चाले विठ्ठल विठ्ठल संगीत बोले हरि कीर्तना परी केश कर्तन ऐसे आम्ही नाभिक नाभिक निर्मळ जळते साडी केसा वापरून लावू साबण पेसा नरम करुणी केश सुरा अलगद चालवू तीक्ष्ण वस्त्रा तीन सारे करू साफ ऐसे आम्ही नाभिक नाभिक शीतलतेला ताळूवरती घालूनी करू मसाजासी विठ्ठल नामी धरुणी ठेका करू प्रसन्न गिराईका आम्हा सारे समान देवा ऐसे आम्ही नाभिक नाभिक संत सेना आमचा नेता बाप माय विठ्ठल सखा बुद्धी आम्हा देई सर्वदा देवी राखुनी नित एकत्वा गाऊनी गुणगाना होऊ भवपारा ऐसे आम्ही नाभिक नाभिक निर्भयामी कुणा नाही भीत ऐसे आम्ही नाभिक नाभिक. अर्थ स्पष्टीकरण. या काव्यात श्री संत सेना महाराजांचा एक अनुयायी आपल्या सेवा कर्मात रत असताना ब्रह्मानुभूती घेत आहे. तो म्हणतो, आमच्या समोर गिराईक आलं की त्याचे केस पाणी मारून प्रथम आम्ही स्वच्छ नीटनेटके करून घेतो आणि अशा तऱ्हेने कापतो, अशा तऱ्हेने कलाकुस्ती पूर्ण आम्ही ती केशरचना करतो की त्याच्या डोक्यामध्ये जो कोंडा असतो, डोक्यामध्ये कोंडा म्हणजे माणसाच्या अंतःकरणामध्ये द्वैताचा कोंडा, भेदाभेदाचं जे बीज असतं तो द्वैताचा कोंडा आम्ही तसा काढून टाकतो आणि त्याचा बाह्य केशांचा गोंडा आहे, त्याचे जे केस आहेत ते आम्ही छान पद्धतीने सजवून देतो. त्याच्या मनातील द्वैताचा कोंडा आम्ही विठ्ठल सेवक असल्यामुळे आपोआपच आमच्या सेवेने निघून जातो आणि द्वैताचा कोंडा गेल्यानंतर जसं डोक्यातील कोंडा जाऊन केस स्वच्छ हवेत तशी आम्ही त्याची केश रचना सुशोभित करून देतो. तो म्हणतो, आम्ही विठ्ठलाचे सेवेकरी असल्यामुळे आमचं काम समत्वाचं आहे. सर्वांकडे आम्ही सारख्याच भावाने नव्हे भगवंत भावाने पाहतो. त्यामुळे आमची जेव्हा गिरायकाच्या केसावरती कातर चालते तेव्हा ती कातर सुद्धा किंवा कात्री सुद्धा त्याचं संगीत सुद्धा विठ्ठल 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 असं संगीत बोलतच ती कात्री एका धून मध्ये, एका लई मध्ये, सुरामध्ये, तालामध्ये चालत असते. ती कधीही कुठेही चुकीच्या जागी जात नाही, अयोग्य कापत नाही आणि योग्य आहे ते नीट राखल्याशिवाय राहत नाही. कारण आमच्या दृष्टीने केशकर्तन हे खऱ्या अर्थाने आमचा व्यवसाय, हा खऱ्या अर्थाने आमचं केशकर्तन हा व्यवसाय हेच आमचं हरिकीर्तन आहे. केशकर्तन करता करताच आमचं हरिकीर्तन होत असतं आणि हरिकीर्तनात दंग असल्यामुळे हरीच आम्हाला उत्कृष्ट केशकर्तन आमच्याकडून करवून घेतो. नंतर तो म्हणतो, स्वच्छ पाणी जे आहे ते आम्ही दाढी केसांना लावतो, साबण तेच करतो आणि केशरूपी असुर म्हणजे केशासुर नरम करतो. त्याला आम्ही
नम्र व्हायला भाग पाडतो, आमच्या पुढे गुडघे टेकायला लावतो आणि मग अलगत वस्त्रा चालवून तो केशासुर आहे त्याचा आम्ही वध करतो. सर्व हीन आहे ते आम्ही साफ करतो आणि सर्व हीन आम्ही साफ करतो आमच्या कलेद्वारे, आमच्या व्यवसायाद्वारे. कारण आमचा व्यवसाय हा जरी केशकर्तनाचा असला तरी केशकर्तन हे आमच्या दृष्टीने हरिकीर्तन आहे. आमचा व्यवसाय हाच आमचा हरी आहे, विठ्ठल आहे. त्या हरी विठ्ठलाच्या प्रेमात पडल्यामुळे आमचं केशकर्तन हे खरं पाहता हरिकीर्तन ते आम्हाला आणि गिरायकाला सारखाच आनंद देऊन सर्वांना सुखी ठेवतो. पुढे तो म्हणतो, शीतलतेला ताळूवरती घालून करू मसाजाशी. माणसांच्या डोक्यावर थंड तेल आम्ही घालतो आणि विठ्ठल आम्ही ठेकारून आणि त्याच्या डोक्यावरती आम्ही जेव्हा अलगद आमच्या हाताने आघात करतो तो विठ्ठल नामाचा जसा ठेका धरावा तसा विठ्ठल 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 म्हणत डोक्यावर थंड वाटणारं तेल घालून विठ्ठल नाम मनामध्ये ठेवून आम्ही त्याच्या ताळूवर तेल घालून त्याला मसाज करतो आणि गिराईकाला प्रसन्न करतो. कारण आमच्या दृष्टीने आमचे सर्व गिराईक हे पांडुरंगच आहेत. गिराईकाची सेवा ही पांडुरंगाची सेवा. त्यामुळे आमचं केशकर्तन हे विठ्ठल कीर्तन आहे. आमचे गिराईक हे वेगवेगळ्या स्वरूपात आलेले पांडुरंगाचीच रूप आहेत. त्यामुळे पांडुरंगाला खुश करणं, गिराईकाला चांगली सेवा देणं, केशकर्तन हे आमच्या दृष्टीने विठ्ठल कीर्तन पांडुरंगाची सेवा आहे. असे आम्ही नाभिक आहोत. आम्ही कळी काळाला सुद्धा भीक घालत नाही, असे आम्ही निर्भय आहोत असा याचा अर्थ आहे. आणि संत सेना अमुचा नेता बाप उमाई विठ्ठल सदा. सेना महाराज हे आमचे मित्र आहेत, हे आमचे संत आहेत आणि संत सेनाचा बाप माय विठ्ठल सखा आहे. तसा संत सेना आमचा असल्यामुळे संत सेनाप्रमाणे बाप माय विठ्ठल सखा जसा संत सेनाचा आहे तसाच आमचा संत सेना म्हणजेच आमचा बाप माय विठ्ठल सखा आहे. आणि हा संत सेना जो प्रत्यक्षात विठ्ठलच आहे. बुद्धी आम्हा देही सर्वदा, तो आम्हा सर्वांना नेहमी सद्बुद्धी देतो. ठेवी राखुनी नित एकत्वा आणि अनेकातील एकत्वाचा तो मधुर भाव आहे तो जोपासण्यासाठी आम्हाला विठ्ठल रूपी सेना महाराज आमचे संत मदत करतात. तर अशा संत सेना महाराजांचं गाऊनी गुणगाना होऊ भोपारा ऐसे आम्ही नाभिक. तर विठ्ठलमय संत सेना महाराज हे आमच्यासाठी विठ्ठलच आहेत. त्यांचं गुणगान करता करता आम्ही या भवरूपी सागरातून सहजपणे पलीकडे जातो. म्हणून हा नाभिक म्हणत आहे, आम्ही नाभिक निर्भय आम्ही कुणा नाही भीत. करुणी स्वच्छ नीट नेटकी शोभवू साजिरी केश रचनाती. वावना देऊ टिकण्या मुळी द्वैताचा कोंडा सजवू केसाचा गोंडा. ऐसे आम्ही नाभिक. आम्ही सेवेकर विठ्ठलाचे काममुते समत्वाचे चैतन्याची कातर चाले. विठ्ठल विठ्ठल संगीत बोले हरिकीर्तनापुरी केश कर्तन. ऐसे आम्ही नाभिक. निर्मळ जळते दाढी केसा. दाढीला आणि केसांना स्वच्छ पाणी लावून निर्मळ जळते दाढी केसा म्हणजे दाढीच्या केसांना निर्मळ जळ लावून निर्मळ जळते दाढी केसा. वापरुनी लावू साबण भेसा. नरम करुनी केस असुरा. अलगद चालवू तीक्ष्ण वस्त्रा. तीन सारे करू साफ. ऐसे आम्ही नाभिक. शीतलतेला टाळू वरती घालून करू मसाजासी. विठ्ठल नामे धरुनी ठेका. करू प्रसन्न गिराईका. आम्हा सारे समान देवा. ऐसे आम्ही नाभिक. संत सेना मुचा नेता बाप माय विठ्ठल सखा. बुद्धी आम्हा देई सर्वदा. ठेवी राखुनी नित एकत्वा. गाऊनी गुणगाना होऊ भोपारा. ऐसे आम्ही नाभिक. निर्भय आम्ही कुणा नाही भीत. म्हणजे विठ्ठलाचे भक्त आम्ही नाभिक इतके निर्भय आहोत. त्याच्या कीर्तनाला आम्ही एवढे दंग आहोत की आलेलं प्रत्येक गिराईक आम्ही विठ्ठल रूपे समजतो आणि त्याची सेवा करतो. अत्यंत कौशल्याने त्याला खुश राखतो आणि त्याच्यातलं हीनत्व साफ करतो. द्वैताचा गोंडा नष्ट करतो. संत सेनाने आम्हाला हे जे अमोल कौशल्य दिलेलं आहे ते वापरून आम्ही द्वैत नष्ट करणं, हीनत्व नष्ट करणं, सर्व गिरायकांमध्ये विठ्ठल भावाने पाहणं
त्यांना खुश ठेवणं आणि आमचं तेच कीर्तन हेच आमचं विठ्ठलाचं कीर्तन आहे. आमचं विठ्ठल विठ्ठल गुणगान करता करता आम्ही लोकांच्या टाळीवर तेल घालून त्यांना शांती देतो. असे अनेक चांगल्या गोष्टी या विठ्ठल रूपी गिरायकांसाठी आम्ही करून घेतो. कारण आमचा संत सेना महाराज, आमचे संत सेना महाराज हे प्रत्यक्ष विठ्ठल रूपेच आम्ही पाहतो. तेच आमचे बाप माय आहेत. तेच आमच्यामध्ये एकत्व समत्वाची भावना जागवतात आणि त्या समत्वाच्या भावनेने, एकत्वाच्या भावनेने आम्ही सर्वत्र पांडुरंग पाहतो आणि सर्व गिरायकांना खुश ठेवतो. म्हणजे पर्यायाने आम्ही संत सेना महाराजाला, आमच्या गुरुला, संताला खुश ठेवतो आणि हे सर्व संत सेना महाराजांच्या द्वारे त्या पांडुरंगाकडे, आत्म्याकडे समर्पित केले जाते. असं हे एका नाभिक समाजातील माणसाचं, म्हणजे नाभिक या बलुतेदाराच आलेलं पंढरीचं विठ्ठलाचं कीर्तन सांगणारं भावगीत आहे. तेव्हा आपण शिंपी आणि नाभिक या दोन बलुतेदारांकडून कशा तऱ्हेने विठ्ठलाचं स्मरण, पूजन, भजन केलं जातं, व्यवसायालाच देव मानून कसे ते छान पैकी आपलं कार्य करतात हे पाहिलं. तसं सर्व बलुतेदारांनी आपापलं काम हे केवळ आणि केवळ आत्म्यातच जाणारं काम आहे, ते आत्म्याचंच काम आहे असं समजून केलं तर जगात कोणत्याही जातीपातीतला कोणताही माणूस कधीही दुःखी होण्याचा संभवच नाही. सर्व काही त्या आत्म्यासाठी, सर्व जाणणं आत्म्याचं, सर्व करणं आत्म्यासाठी. सर्वात प्रिय आत्मा आणि आत्मा ज्याला प्रिय त्याला सर्व जग प्रिय. ज्याने आत्म्याला जोडलं त्याला सर्व जग आपलं म्हणतात. हे समजून आजचं आपलं प्रवचन येथे थांबवतो. उद्याच्या भागात पुढचं दर्शन घेऊ. असतो.